वर आपण पनीर असेल, श्रीखंड असेल, रसगुल्ले असेल, 450 कोटीचा प्रोजेक्ट टाकला आहे. 2-3 हजार कोटीचा माल तर हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल. संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खव्यात टाकून संत्रा बर्फी तयार करण्याच्या मागे मी आहे. ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला, छोट्या शेतकऱ्यांना छोट्या संत्र्याला चांगला भाव मिळेल. शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकरी जो गरीब आहे तो सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे, खायला मोहताज आहे, त्याच्या मुलाला रोजगार नाही, हे जातीवर नाही आहे. आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे. सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आपली राजकीय विचारधारा आहे, आपण वाद करू, निवडणुका लढवू, जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल, जे प्रमुख होते त्यांचं सरकार येईल. पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे. नक्कीच. अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे. सगळ्या राजकारण्यांनी हे ऐकण्याजोगं हे तुमचं वाक्य आहे. हां, नाही मी नाही करणार आहे. मी कधी कधी मला लोक म्हणतात, मी म्हणतो मी हे काम नाही होत, मग कशाला सांगता, बघू म्हणा, पाहू म्हणा. म्हणलं नाही, मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार. हे हो म्हटलं तर मी करीन, नाही म्हटलं तर नाही. मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही, खोटं आश्वासन देत नाही. मी बोललो ते केलं आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार हे करू शकत नाही, होणार नाही हे सांगून टाकलं. समजने वाले को इशारा काफी आहे. पण मला कधी याचा प्रॉब्लेम नाही आला. लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, लोकांना माझा स्वभाव पटला, कारण मी लोक हे माझ्याकरता देवासारखे आहे. मी त्यांची फसवणूक करणार नाही, त्यांच्याशी खोटं बोलणार नाही. कारण मायबाप सरकार म्हणजे जनता आहे आणि मी आज जे काही ते त्यांच्यामुळे आहे. मी सगळ्या जनतेला सांगतो की माझी अवकात आणि हैसियत काहीच नव्हती. तुम्ही मला आमदार केलं, तुम्ही मला खासदार केलं, म्हणून मी मंत्री झालो, म्हणून मी काम करू शकलो. पण तुम्ही मला केलंच नसतं तर माझे हे रस्ते पूल कोणाला दाखवले असते मी. जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही एवढं बेधडक आणि बिंदास बोलता, तुम्हाला त्यांनी कधी अडचणीत येत नाही? मला चिंताच नाही करायची त्याची. मी थोडे आयुष्यावर मीच निवडून आलं पाहिजे असं थोडी आहे. माणसं बदलली पाहिजे. मी आहे तोपर्यंत असाच राहीन, असाच बोलीन आणि असाच वागेन आणि असाच पुढे जाईन. तुम्ही सामाजिक कार्याचा दाखला दिलात. आता कोविड काळामध्ये लोकांना व्हॅक्सिन मिळालं, मोदीजींनी दिलं, आपल्या सरकारने दिलं, सगळ्यांनी केलं. आता त्याच्यावरती राजकारण सुरू आहे. नुकताच आरोप होतोय की व्हॅक्सिनच्या माध्यमातून मोदीजींनी, भारतीय जनता पक्षाने पैसे कमावले आणि पैसा कमावण्यासाठी हे सगळं केलं असा आरोप काँग्रेसकडून थेट केला जातोय. बघा, आज व्हॅक्सिन मिळालं, कोविड नाहीसा झाला, अनेक लोकांचे प्राण वाचले. त्या काळामध्ये माझे मित्र, आमचे अनेक लोक गेली सोडून. आज मला एवढं मोठं संकट होतं, जगावर होतं, आणि आपण त्या व्हॅक्सिनमधून लोकांचे प्राण वाचवले. आणि आपण केवळ हिंदुस्थानमधले नव्हते, त्या व्हॅक्सिन परदेशात पाडून तिथल्या लोकांचे प्राण वाचवले. आता यशावर अशा प्रकारचे आरोप करणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. त्याच्यापेक्षा जास्त काय बोलू. एवढं भव्य राम मंदिर आपण उभारलं, राम मंदिरच्या उद्घाटन प्रसंगाचे आम्हीही साक्षीदार आहोत. एक जगभरात वेगळा संदेश जातोय. पण त्या राम मंदिरावरून देखील राजकारण केलं जातंय. भारताचे आदर्श प्रभू श्रीराम, त्यांच्या आदर्शांची कथा कहाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो, आपल्या जीवनामध्ये त्यातली काही चांगली मूल्य घेण्याचा प्रयत्न केलो. पण हा राजकारणाचा मुद्दा होतोय. बघा, इतिहास, संस्कृती आणि विरासतीचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र. ते कोणा एका धर्माचं नाही, भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, भारतीयांचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे अयोध्येत राममंदिर झालं हा आमच्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून या विषयाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकाराने त्याला राजकारणात आणणं गैर आणि चुकीचं आहे. दुर्भाग्य आहे की काही लोक ते आणतात, आणू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे. पुष्कळ मुद्दे आहेत ना. हो, तुम्ही केलेल्या कामावर मी आता ठरवलं की आपण या निवडणुकीत आपल्या विरोधकांवर आणि उमेदवारावर टीका टिप्पणी नाही करायची. मला एवढा वेळ सांगता येणार, मी एवढी कामं केली आहे, 1,00,000 कोटी रुपयाची कामं मी माझ्या लोकसभा क्षेत्रात केली आहे. ती सांगता सांगता माझा वेळ संपला. म्हणूनच तुम्हाला पोस्टर आणि होर्डिंग लावण्याची गरज नाही ना. हां, म्हणून कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आता लहान मुलगा येतो, म्हणजे मी आता आज ठरवलं की माझ्यावर एवढे फोटो काढायला लोक आहे, तर मी आजच सांगितलं की एक वेळ संध्याकाळी मी 5 ते 6 या वेळात केवळ लोकांबरोबर फोटो काढायला. काय झालं, मी Z+मध्ये आहे. लोक माझ्यावर येऊन पडतात फोटो काढायला आणि मग पोलीसवाले माझ्या बहुतेक कमांड होतात, धक्का मारतात. मलाही वाईट वाटतं, पण कोणी ऐकायच्या मूडमध्ये नसतं. येणारा
आपले नितीनजी आपला नितीन म्हणून जवळ येतात, पण ते समजून नाही की तुम्ही Z+मध्ये आहे. पण मलाही तुम्ही माहिती. लोकांमध्ये मिसळता. तुम्ही आजही नागपुरामध्ये तुमच्या आवडत्या फूड जॉईंट्सवर तुम्ही असं तुमच्या मित्रांना तुम्हीच सांगितलं किस्सा, मी जात असतो. तुम्हाला वडे भजी तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही लोकांमध्ये मिसळून, फक्त रात्री मी खासदार आहे किंवा मंत्री आहे असा बडेजाव न करता तुम्ही आजही म्हणजे जाता. बिलकुल माझं जीवन मला काल एकाने विचारलं, तुम्ही कशाचा विचार करता, तुम्हाला चिंता कशाची आहे? मी म्हटलं, मी रोज दुपारी विचार करतो की आज रात्री काय खायचं. आणि तुम्हाला खरंच नाही म्हणतो, आत्ता माझ्याकडे सकाळी मी जेव्हा प्राणायाम सुरू करतो तो पंडित माझ्याकडे येतो आणि तो मला रोज सकाळी एक प्रश्न विचारतो, आज क्या करना है? मग मी आज त्याला थोडा वेळ विचार काय केला. डिमांड असते तुमची? आज सांगितलं काकडी का थालीपीठ बनवायचं. अच्छा. हां, आजच खाल्लं मी. म्हणजे रोज मी त्याला माझ्या दिल्लीला तर माझं एक हॉटेलसारखं एक मेनू चार्ट आहे आणि त्याच्यातलं मी सांगतो आज ये बनाव, कल ये बनाव. काल रात्री माझ्याकडे अमेरिकन चोपसी आणि चायनीज भेळ बनवली होती ती. तर मला ते म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मी संगीत ऐकतो, मला संगीतात, साहित्यात, कवी इंटरेस्ट आहे, नाटकात आहे. मराठी नाटकं मी मुंबईचा किती वेळा शिवाजी मंदिरात जायचो. पण या सगळी ही आपली म्हणजे मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी भावगीत याच्यावर माझं अत्यंत प्रेम आहे. मला आजही पण ही सगळी अरुण दाते ऐकतो, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश भटांचं केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते. ते कसं आहे, नुसतं संगीत नसतं चांगलं, ते कानाला चांगलं लागतं. पण जेव्हा शब्द आपण आपले ऐकतो त्या शब्दाला घोळतो तर रसगुल्ला जसा चावून चावून खातो तसा त्याच्यातला भावार्थ मनाला एक आनंद देत असतो. त्यामुळे मी श्रीधर फडके, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर, सगळे अरुण दाते सगळी गाणे ऐकत असतो जुनी. मला मंगेश पाडगावकरांची गीतं अजूनही खूप आवडतात, ती ऐकतो. वेगवेगळ्या प्रकारची गझल्स ऐकतो, अगदी गुलाम अलीपासून फतेह अली खानपासून तर अगदी आपल्या अदनाम सामीपर्यंत ऐकतो. तुमचं नवीन गायक आहेत त्यांचंही ऐकतो. आता यावेळी अयोध्येतल्या राम मंदिराच्या वेळी अनेक लोकांनी खूप सुंदर गीतं केली आहेत, ती पण ऐकतो. हे बघा, जीवन ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे, त्याला कोणी अपवाद नाही. हा या सृष्टीचा यावच्चंद्र दिवाकराचा नियम आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे. हे जीवन आनंदात जगा, दुसऱ्यांकरता जगा. जे लोक असहाय्य असतील, अनाथ असतील, दिव्यांग असतील त्यांना मदत करा, त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा. हा जीवनाचा संदेश आहे. आपण तो जगण्याचा प्रयत्न करावा. त्याचा आनंद मनाला मिळणारा खूप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की काल त्या 87 खुर्च्या वाटल्या आणि त्या दिव्यांगाने जेव्हा मला फूल दिलं त्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या आयुष्यात माझा खूप मोठा आनंद मला मिळाला. ते जे समाधान आहे ते कुठल्याही पैशात कधीही मिळणार नाही मिळणार, त्याची किंमत होऊ नाही शकत. आणि मी ते करत राहतो. तुम्ही माणसं जोडत आलात, खूप माणसं जोडलीत तुम्ही आयुष्यभरामध्ये. पण आता निवडणुकाचा माहोल आहे, त्या अनुषंगाने प्रश्न घेतो की तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत, अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत. राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे, तुम्हाला काही कल्पना आहे की ते, कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते, असा आरोप त्यांच्यावरती होतो. वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत. हजरजबाबी आहे, वक्तृत्व छान आहे, बोलण्याची पद्धती उत्तम आहे, नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंड देऊन केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे. आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंग्यचित्र, चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे. पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन 2-3 पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं. पण त्यांचं राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील. पण त्यांची दिशा काही असो, ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो. महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहतात आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, असा त्यांच्यावर देखील आरोप होतो. कसं आहे, शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये
कोण उभं राहतं, कोण किती मतं घेतं, त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात. पण काळाच्या ओघात ते चालत राहणार आहे. आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो व्होटर आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ व्होटर मलाही मत देणार आहे. म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत. शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार, कामानुसार त्याचा परिणाम असतो. पण राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे, उमेदवाराला अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं, कधी फायद्याचं होतं, कधी नुकसानीचं होतं. कधी एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवतात तर त्यांनी आमचं व्होट घेणाऱ्या उमेदवाराला दिलं तर आमचं नुकसान व्हायचं. हे चालतच असतं. पण हळूहळू आता आपण जातपातीचा विचार न करता परफॉर्मन्सचा, कार्याचा, नेतृत्वाचा आणि नेतृत्वाने केलेल्या कार्याचा ॲनालिसिस करून मग त्या पक्षाचं आणि उमेदवाराचं चयन करणं कधी पण योग्य. पंतप्रधान मोदीजी असं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही, मी डेडलाईन बघतो. तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात. आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता, तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळप्रसंगी कठोरी होता. कसं असतं की तुम्ही जे काम करता, तुम्ही या चॅनलमध्ये काम करता, एक प्रकारची नोकरी करता, पण तुमची ओनरशिप आहे की चॅनलमध्ये चांगलं आलं पाहिजे, चांगलं कार्यक्रम झाले पाहिजे, चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे. ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे, जनतेची अपेक्षा आहे, ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे. काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे. पण काही करून ते काम पूर्ण करून जनतेचे सेवेकरता त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. हीच माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि त्याचं पालन करत असताना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते. मला एक सांगा, जनतेचा पैसा आहे आणि आपण रस्ता बांधला आणि गड्डे पडले तर मग जनतेशी बेईमानी नाही होणार का? आता मी माझ्या कॉन्स्टिट्यून्सीत प्रचार करतो की हे जेवढे लोक इथे बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत, मग त्यांचे मुलंबाळं जिवंत असेपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही. आणि मी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते बघा, महाराष्ट्रात नाही देशातलंच एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे कॉन्क्रीट रस्ते आहे, सुंदर रस्ते आहे. मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही, कारण कॉन्क्रीट रोड आहे. नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया. तुमच्याशी बोलण्यातून नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली. आणि आता तुम्ही तुमचं एवढं राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्या विषयी तुम्ही कटुता आणून देत नाही. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली. तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमचे संकल्प जे आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, मी आशुतोष पाटील. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. हे ध्येय ज्या नेत्यांनी घेतलेलं आहे त्या नेत्याचं नाव सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातलं हे नेतृत्व आहे, पण संपूर्ण देश पातळीवर त्यांना मान्यता आहे. विकासासाठी ते ओळखले जातात. असं नेतृत्व, असं नाव म्हणजेच नितीन गडकरी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे आल्यानंतरच हे मनसा सततम स्मरणीयम जे घोषवाक्य समोर येतं, तुम्ही खरंच हे आचरणात आणता का? श्रीभा वर्णेकर संस्कृत पंडित त्यांचं हे गीत आहे आणि मी संघात असताना हे गीत शिकलं आहे. पूर्ण गीत खूप सुंदर आहे की आपण मनामध्ये सतत स्मरण करत असताना समाजातले दलित, पीडित, शोषित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले, विकलांग, दिव्यांग त्यांची सेवा करणं, याला आपण खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजे राजकारण म्हणावं. तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला असं वाटतं की मी जे राजकारणाची व्याख्या केली आहे
ती समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. आणि मी नेहमी लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि म्हणून सामाजिक आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात लोकांना मदत करणं, त्याचा मलाही खूप आनंद मिळतो. काल मी 87 इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणि सोलरवर चार्ज होणाऱ्या ट्रायसिकल मी काल दिव्यांगांना भेट दिली. 5-7 लोकांना पाय लावून दिले. मी असं मोठ्या प्रमाणात काम करत असतो. आजप्रमाणे 400-500 लोकांना पाय लावून दिले. ते फुटबॉल खेळायला लागले, बुलेट चालवायला लागले, फिरायला लागले, धावायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जे काल हास्य होतं, त्या हास्याचा मला गेल्या 5-6 महिन्यात अनेक गोष्टी घडल्या. मी आता द्वारका एक्सप्रेस वगैरे मोठे प्रोजेक्ट बांधलेत, पण त्याच्यावर जेवढा मला आनंद झाला नाही तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून झाला. मला लोकांचं काय भलं होत असेल तो मुद्दा वेगळा, पण हे काम केल्यामुळे माझ्या मनाला जो आनंद मिळतो ती माझी शक्ती आणि प्रेरणा आहे, हे मात्र निश्चित आहे. तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही केलेले विकास कामं डोळ्यासमोर येतात. तुमच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली, पण नेहमी तुम्ही राजकारण कमी आणि डेव्हलपमेंट आणि वेगवेगळी टेक्नॉलॉजी तुम्ही जी आणताय त्या संदर्भात नेहमी सांगता. तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यातून तुम्ही काय काय प्रोजेक्ट आतापर्यंत केले, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. पहिली गोष्ट अशी की मी तुम्हाला पण विनंती करेन, वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला ते राजकारण होतं, पण ते राष्ट्रकारण होतं. क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या सगळ्यांनी जो संघर्ष केला ते राष्ट्रकारण, म्हणजे तेही एक प्रकार, त्यावेळी त्याला राजकारणच म्हणायचे. आता काय झालं की सत्ताकारण जे आहे, पॉवर पॉलिटिक्स, तेच केवळ राजकारण असा त्याचा अर्थ अभिप्रेत झाला आहे. दुर्दैवाने समाजाची सेवा करणं, दीनदुबळ्यांची सेवा करणं, प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने, निस्वार्थी भावनेने, खऱ्या अर्थाने हेच राजकारण आहे. आणि मला विशेषतः या गोष्टीचा आनंद आहे की मी नेहमी BJPचा अध्यक्ष होतो तेव्हाही सगळ्यांना सांगतो, 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. मला परवाच काल एका इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या एजन्सीच्या ह्याच्यात त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं काम कोणतं आहे. तर मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी 1 कोटी लोक, माणूस माणसाला खिचत होता खांद्यावर किंवा सायकल रिक्षावर. ही अतिशय अमानवीय प्रथा होती, म्हणजे मानवीय शोषण होतं. आणि मला त्याच्याविरुद्ध नेहमीच मला वाईट वाटायचं. मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणली, कायदा बनवला आणि आज देशात 1 कोटी लोकांचं शोषण जवळपास संपलं. आणि आता मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षातून ई कार्ट 1 क्विंटलचं 2 क्विंटलचं सामान देखील त्या ई कार्टवर जातं आणि माणूस देखील आता ई रिक्षावर जातो. भारतातल्या कानाकोपऱ्यात रिक्षा समाप्त झाल्या. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या या 1 कोटी लोकांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जीवन जगता येतं, त्यांचं शोषण बंद झालं, त्याचं मला सगळ्यात मोठं काम माझ्या आयुष्यातलं आहे. आणि म्हणून सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि विशेषतः सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल सेन्सिटिव्हनेस हे चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. मी साधू संन्यासी नाही. माझं घर, परिवार, मुलं, बाळं, माझ्या स्वतःच्या रिक्वायरमेंट पूर्ण करून मग माझं पोट भरल्यानंतर मी सेवा करून आला. मी काय माझं आयुष्य, त्याग, तपस्या सगळं दिलं असं नाही. पण आपल्या जीवनात आपलं आणि आपल्या परिवाराचं पूर्ण केल्यानंतर आपण जनतेची सेवा करू शकतो. मी आत्ता काल लोकसभेच्या प्रचारात सुरुवात केली तर मी लोकांना सांगितलं की मी पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, कटआउट नाही लावणार, पण मी तुमचा आशीर्वाद घ्यायला तुमच्याकडे येईल. तुमच्या सिनियर लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा पाया पडून आशीर्वाद घेईन, लोकांकडनं शुभेच्छा घेईन, त्यांच्या घरी जाईन. आता माझं कार्य केलेलं तुम्हाला माहिती आहे आणि माझं नावही माहिती आहे, त्यामुळे त्याची गरज नाही. आणि निवडणुकीमध्ये मी आता काही तत्वट समोर ठेवून निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात काही किंमत मोजायला लागली तर मोजायला तयार आहे. पण मला आता असं वाटतं की हा समाज बदलला पाहिजे, देश बदलला पाहिजे. आणि पुन्हा एकदा ज्या आपली नैतिक आहे, इतिहास, संस्कृती, विरासत आणि नैतिक मूल्य, त्याच्या आधारावर आपलं समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण त्याच्या आधारावर बेस झालं पाहिजे. आणि म्हणून आता मी खूप वर्ष राजकारण केलं, सर्व प्रकार करून बघितले, जे नाही करायला पाहिजे तेही बघितले आणि त्या सगळ्याचा परिणाम काहीच होत नाही, शून्य असं बघितलं. तेव्हा मी ठरवलं की आता
यात गुणात्मक परिवर्तन करण्याकरता उर्वरित आयुष्यात आपण प्रयत्न करायचे आणि कुठेतरी समाजात त्याची सुरुवात आपल्यापासून करायची की आपण हे करू, म्हणजे लोकांनाही आपल्याला म्हणता येईल की तुम्ही हे करा आणि नक्कीच समाज बदलेल असा मला विश्वास आहे. देशातला सगळ्यात सुंदर दिव्यांग पार्क बांधला, तो उद्घाटन झाला. तिथे 9 प्रकारच्या थेरपी आहेत. साऊंड थेरपी, नंतर म्युझिक थेरपी, वॉटर थेरपी, स्मेल थेरपी आणि त्याचे इक्विपमेंट्स आहेत. आणि मुलांची दिव्यांग ते दिवसभरात तिथेच खातील पितील राहतील. तिथे ब्रेन लिपीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. आणि माझ्या आयुष्यात मी कितीही हायवे बांधल्या, टनेल बांधल्या, स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट बांधले. आता द्वारका एक्सप्रेसवे जगाकरता मोठा आहे. मी झोजिला टनेल आशियातली सगळ्यात मोठी आहे, हिमालयात कारगिलच्या खाली बांधतो आहे. परवा द्वारकाला एक सुंदर बासरीच्या आकाराचा ब्रिज बांधलेला, केबल स्ट्रीट ब्रिज बांधले मोठे मोठे, गोव्याचा जुवारीवरचा ब्रिज बांधला, दिल्ली मुंबई हायवे बांधला. आता मुंबई पुणे वर्ली बांद्रा तर इतिहास जमा झाला. खूप कामं केलीत, ती कामं केली चांगलीच आहेत. पण त्याहीपेक्षा मी हे जे गरीब लोकांची सेवा करतो, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये काम करतो, शेतमजुरांमध्ये काम करतो, काम करतो, त्यांनी मला खूप काही, मला आता 8 डिलीट्स मिळाल्या. वा. पण मी डॉक्टर नाही लावत. तुम्ही अजातशत्रू म्हणून तुम्ही राजकारणात प्रसिद्ध आहात. तुम्ही एवढे पूल बांधलेत, सिमेंट माती विटांचे पूल बांधले, तुम्ही मैत्रीचे पूल देखील बांधलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काळामध्ये जुने मित्र तुटले, काही नवीन मित्र आले, तर ते जुने मित्र पुन्हा जोडावेत म्हणून तो माणुसकीचा पूल पुन्हा बांधणं शक्य आहे का? बघा, राजकारण वेगळं आणि संबंध वेगळी. व्यक्तिगत संबंधाचा संबंध युतीशी किंवा अलायन्सशी नाही आहे. माझे ज्या माणसाशी एकदा संबंध तसेच राहिले, बाळासाहेब ठाकरेंशी आयुष्यभर तसेच राहिले. ते जेव्हा भाजप शिवसेना होती तेव्हा त्यांच्याबद्दल जो भाव होता तो आजही आहे. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्यांच्याबद्दल वारंवार त्यांनी भेटायला तोच भाव होता. कदाचित शिवसेना भाजप होती नाही, नारायण राणे माझ्याबरोबर काम करतात, माझा भाव तोच आहे. त्यामुळे राजकारणात कधी मैत्री होते, कधी होत नाही. मतभेद होणं स्वाभाविक आहे. मतभिन्नता असणं लोकशाहीत काही चूक नाही आहे, पण मनभेद होता कामा नये. आम्ही एकमेकाचे विरोधी आहोत, दुश्मन नाही आहोत. बाकी अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, पार्ट्या येतील, बदलतील, बिघडतील, पुन्हा अलायन्स होतील, पुन्हा तुटतील, लोक येतील आणि जातील, पण हा देश इथे राहील, हा समाज इथे राहील. या देशाच्या आणि समाजाच्या हिताकरता आपल्याला काम करायचं आहे. माझं जीवन जे आहे, अटलजींनी म्हटलं आहे की ह्या देशाकरता आहे, ते समजून आपण काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आपल्या भाषणातून लोकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण स्वतः कृतीतून ते करावं, म्हणजे मग आपल्याला लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्यांशी संबंध आहे. कोणी माझ्याकडे का, माझी तर आयडेंटिटी लपलेली नाही आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, माझी विचारधारा इज ए पार्ट ऑफ लाईफ कन्व्हिक्शन टू मी. पण मी कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यमंत्र्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत. कायदेशीर काम सगळ्यांचं झालं पाहिजे. मोदींनी पण सांगितलं, सबका साथ सबका विकास सबका प्रयास. त्यामुळे सगळ्यांशी संबंध आहेत. मी कधीही जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाही. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला जो प्रश्न घेऊन येतो, समस्या घेऊन येतो, त्याला जात पंथ धर्म भाषा पार्टी विचारत नाही. जे योग्य काम असेल ते सगळ्यांचं करतो, अयोग्य काम असेल ते करत स्वतःच्या जवळच्या माणसाचं नाही करत, त्याला सांगतो चुकीचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हे जे समाजकारण आहे हेच खरं राजकारण आहे. आता का कटुता दिसते अशी राजकीय पक्षांमध्ये? एवढी कटुता आली आहे. काल निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की तुम्ही प्रचार करा, पण इतका पण टोकाचा विरोध करू नका की नंतर तुम्ही पुन्हा कधी एकत्र याल तर तुम्हाला त्याची खंत वाटेल. इतकंही शत्रुत्व करू नका असं निवडणूक आयुक्त देखील काल म्हणाले. तुम्हाला वाटतं का की कुठे ना कुठे काही तुटलेले असे सांधे जोडावेत? बघा, एक गोष्ट खरी आहे की आपली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. आणि ही लोकशाही चार स्तंभावर उभी आहे. त्यामध्ये लेजिस्लेटिव्ह विंग, एक्झिक्युटिव्ह विंग, ज्युडिशरी आणि मीडिया या चौघांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की आपण या लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन केलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की काळाच्या ओघात डिटोरेशन झालेलं आहे आणि डिटोरेशनला आम्ही सगळे जबाबदार आहोत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही जे 4 पिलर्स आहेत लोकशाहीचे, त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतःपुरतं हे ठरवलं की आम्ही हे करू आणि हे करणार नाही आणि आम्ही या प्रकारे चांगलं वागू. सगळ्यांनीच ठरवलं तर बदलून जाईल. मी आशावादी आहे
आणि मला असं वाटतं की याचं सगळ्यात पहिलं स्टेप काही असेल तर आपण पहिले चांगलं वागलं पाहिजे. आणि मग आपण जर चांगलं वागलो तर आपण 4 लोकांना म्हणू तुम्ही पण चांगले वागा. तुम्ही आता जातीचा उल्लेख केलात. अहो पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली आहे, काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून, अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणं समोर आली. हे जे जातीजातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या, हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आत्ताही संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत, निवडणुका घेऊ नका सांगतात. हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसते, पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं दूर एकच आहे. शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी, फुलेंनी, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराज, सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच होता. हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे. माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅसचं सिलेंडर विकत मिळेल त्याच भावात ते दुसऱ्या माणसाला, ब्राह्मणाला मिळेल. त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचं आहे. गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे. रोजगार निर्माण करायला तर इंडस्ट्री, उद्योग, व्यापार वाढला पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि विकास करायचा आहे तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. सगळ्या गावाचा विकास होईल. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे. आता मी जालन्याला समुद्र पोहोचवला, ड्रायपोर्ट सुरू केलं. वर्धेला, सिंधीला ड्रायपोर्ट केलं. का? की विदर्भातला कापूस, जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हल्दियाकडनं जाईल. म्हणजे 1.5 लाखाचा कंटेनर 1 लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल. आपण हे प्रयत्न केले पाहिजे. समजे आपल्या विकासाचा, आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे, समस्यांशी आहे, तो जातीशी नाही आहे. आणि आरक्षण जर सगळ्यांनाच द्यायचं तर 100% आरक्षणाचा अर्थ कोणालाच आरक्षण नाही. म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. हु इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे, रोजगाराचा संबंध आरक्षणाशी नाही आहे. शेवटी याला मर्यादा आहे. जागाच नाही आहे, नोकऱ्याच नाही, तर नोकऱ्या मिळणार कोणाला? अगदी खरं. त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसाय, व्यापार, एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे. जल, जमीन, जंगल, जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले. आता मदर डेअरी आपल्याकडे 450 कोटीची सुरू होते आहे विदर्भ आणि मराठवाड्यात. 30 लाख लिटर दूध घेणार आहे. आणि माझं स्वप्न आहे आता की 20-20 लिटरवाली गाय राहील त्याची. एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी आणली आहे की ब्राझीलमध्ये गेलेली 52 वर्षातली पूर्वी ती गिर गाय होती, तिच्या सांडाचं सिमेंट्स तयार करून आणि टेस्ट ट्यूब बेबी एम्ब्रिओ ट्रान्सफर ते करून आपण आपल्या प्रत्येक गाई 20 लिटरची तयार करायचा प्रयत्न करतो. दुधाचा महापूर येईल. आपण नेपियर ग्रास लावू शेतकरी आणि आज हिरव्या गवतामुळे दूध वाढेल. आणि दुधावर आपण पनीर असेल, श्रीखंड असेल, रसगुल्ले असेल, 450 कोटीचा प्रोजेक्ट टाकला आहे. 2-3 हजार कोटीचा माल तयार, हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल. संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खव्यात टाकून संत्रा बर्फी तयार करण्याच्या मागे मी आहे. ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला, छोट्या शेतकऱ्यांना, छोट्या संत्र्याला चांगला भाव मिळेल. शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकरी जो गरीब आहे तो सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे, खायला मोहताज आहे, त्याच्या मुलाला रोजगार नाही, हे जातीवर नाही आहे. आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे. सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आपली राजकीय विचारधारा आहे, आपण वाद करू, निवडणुका लढवू, जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल, जे प्रमोद नाही त्यांचं सरकार येईल. पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे. नक्कीच. अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे. सगळ्या राजकारण्यांनी ऐकण्याजोगं हे तुमचं वाक्य आहे. हां, नाही, मी नाही करणार आहे. मी कधी कधी मला लोक म्हणतात, मी म्हणतो मी हे काम नाही होत. मग कशाला सांगता? बघू म्हणा, पाहू म्हणा. म्हटलं नाही, मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार. हे हो म्हटलं तर मी करीन, नाही म्हटलं तर नाही. मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही, खोटं आश्वासन देत नाही. मी बोललो ते केलं. आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार हे करू शकत नाही, होणार नाही.
हे सांगून टाकलं. समझने वाले को इशारा काफी आहे. पण मला कधी याचा प्रॉब्लेम नाही आला. लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, लोकांना माझा स्वभाव पटला.